बातमी सोलापूरमधून आहे। सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडलेत। घटनेची माहिती मिळताच महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांसह तलावाची पाहणी केली। तलावातील पाण्याची स्थिती, मृत मासे, स्वच्छता उपाययोजना याचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यानंतर प्राथमिक तपासणीमध्ये पाण्यातला ऑक्सिजन कमी झाल्याने माशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। येत्या काळात तलावातील पाण्यात ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर आणि आयुक्तांनी दिल्या। बिबट्यानं आवरा, कायदा बदला अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींकडे केली आहे। यासाठी तब्बल 20,000 शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र धाडली आहेत। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ही पत्र बैलगाडीतनं आणत राहुरी पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात आली। राहुरी नगर परिषद इथून बैलगाडीत शेतकऱ्यांची पत्र आणि प्रतिकात्मक पिंजरा घेऊन मोर्चा काढण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऊस क्षेत्र मोठं असल्यानं बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळते। ऊस तोडणी सुरू झाल्यावर त्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढतो आणि परिणामी हल्ल्यांच्या घटना या वाढताना पाहायला मिळतात। या कायद्यामध्ये बदल करून बिबट्यांच्या संख्येवरती नियंत्रण आणावं याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पत्र त्या ठिकाणी लिहिलं आणि या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावामध्ये या पत्रावर सही करण्याची मोहीम त्या ठिकाणी आखली गेली। उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी या पत्रावरती आपली सही नोंदवून आपली भावना पंतप्रधानांपर्यंत कळवा असं आम्हाला आवाहन केलं होतं। आज त्या सर्व जवळपास 20,000 पत्र आम्ही इथं पोस्ट ऑफिसमध्ये आणून इथं टाकलेले आहेत। ते 2-4 दिवसात माननीय पंतप्रधान साहेबांपर्यंत जातील। बिनखात्याचा मंत्री राहीन पण शिक्षण विभागाचा